आहात, वारजेतल्या लोकांनी कुठले प्रश्न तुमच्यासमोर मांडलेले आहेत जे त्यांना हवेत तिथे सोडवले गेले? खरं तर वारजे असं नाही, या संपूर्ण भागामध्ये मी महिन्यातून 4-5 वेळा तरी असतेच. त्याच्यामुळे ह्या भागाचे प्रश्न लोक हे रोजच्याच माझ्या संपर्कातले आहेत आणि पुण्यामध्ये आणि राज्यामध्ये आणि आपल्या जिल्ह्यात जास्त आता पाण्याचा प्रश्न पुणा म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या म्हणजे निष्क्रिय कामामुळे पाणी असेल, कचरा असेल, ट्रॅफिक असेल, गेले 7 वर्ष भारतीय जनता पक्षाची सत्ता इथे आहे आणि हे जे प्रश्न आहेत ते कॉर्पोरेशनशी निगडीत आहेत आणि हे कॉर्पोरेशन आणि त्याच्यात काम करणारे 7 वर्ष जे लोक आहेत त्यांचं अपयश आहे. कारण ट्रॅफिक प्रचंड पुण्यात शहरात वाढला आहे, कचऱ्याचं नियोजन होत नाही आहे आणि पाण्याची परिस्थिती सगळेच भोगत आहेत. खडकवासला परिसरामध्ये जेव्हा जेव्हा अजित पवारांनी किंवा सुनेत्रा त्यांच्या सभा झालेल्या आहेत तेव्हा अजित पवार सातत्यानं त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही आम्हाला मतदान करा तर आम्ही तुमच्या या समस्या सोडवू. तर हे कुठेतरी चुकीचं आहे नागरिकांप्रती, असं नाही वाटत का? तुमच्या प्रश्नाचंच माझं उत्तर आहे. नाही, त्यांना तर पवार साहेबांना संपवायचं आहे. चंद्रकांत दादाच आले होते ना बारामतीला. हे सगळं जे षडयंत्र आहे हे आदरणीय पवार साहेबांना संपवायचं आहे. हे चंद्रकांत दादाच बारामतीला येऊन म्हणले होते. त्याच्यामुळे जी कृती चालली आहे ती शरद पवारांना त्रास द्यायचा, शरद पवारांना संपवायचं, हा एकच कार्यक्रम घेऊन ते कामाला लागले. निवडणूक आयोगाने अजित पवारांना क्लीन चिट दिलेली आहे आणि काही दिवसांपूर्वीच आपण बघितलं की सुनेत्रा पवारांना देखील क्लीन चिट मिळालेली आहे. हे सगळं निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होतं. रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी. काही दादा उपमुख्यमंत्री आहेत, कॉर्नर सभा आणि सोसायटी मिटिंग घेत आहेत, कसं बघता याच्याकडे तुम्ही? उपमुख्यमंत्र्यांनी कॉर्नर सभा, ही चांगली गोष्ट आहे. एकतर मी त्याचं मनापासून स्वागत करते आणि ह्याच्यात त्यांनाही दिसून येईल की सगळे जे विषय रेज होत आहेत ते कॉर्पोरेशनचे होत आहेत. याचा अर्थ या संपूर्ण खडकवासला भागात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे आणि त्या सत्तेमध्ये कॉर्पोरेशनमध्ये वन पार्टी म्हणजे एक हाती सत्ता भारतीय जनता पक्षाची आहे आणि 7 वर्ष 5 वर्ष निवडून ते आलेले आणि 2 वर्ष ते आता इलेक्शन नाही घेतलेलं आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचं अपयश कॉर्पोरेशन लेवलच्या सगळ्या प्रश्नांचं त्यांना आता दिसून येईल. पण दादा हे सगळं खापर आहेत ते तुमच्यावर, माझा काय पक्षाचे खासदार या ठिकाणी होते म्हणून हे सगळे प्रश्न सुटले. आता मला सांगा, मतदारांना हे सांगा. नाही मान्य आहे मला, STP हे मी करायचं का कॉर्पोरेशनचं काम आहे? तसं असेल तर आम्हाला द्या, आम्ही सगळं प्रश्न सोडून टाकू, काही प्रॉब्लेम नाही. कॉर्पोरेशनची पण जबाबदारी माझ्यावर द्या, विधानसभेची पण द्या आणि लोकसभेचे पण द्या. हे प्रश्न तुम्हाला 5 वर्षात या सगळ्या सत्ता आम्हाला द्या, आम्ही सगळे प्रश्न सोडून दाखवू. मतदारांची दिशाभूल केली जाते मग असं? नाही, बाय द वे मतदार खूप हुशार आहे. मतदार या राज्यातला फार हुशार आहे, त्याला माहिती आहे कुठलं काम केंद्राचं आहे, कुठलं राज्याचं आहे. आता STP प्लांट, कचरा, ही यंत्रणा कुणाकडे असते तर कॉर्पोरेशनकडे असते आणि पुणे शहरामध्ये ट्रॅफिक, कचरा आणि पाण्याचा प्रश्न गेल्या 5-7 वर्षात वाढला आहे. कुणाची सत्ता आहे? भारतीय जनता पक्षाची. पण दादा सातत्याने तुमच्याच नावाने हे करतात. बघा, माझ्या विरोधात दुसरं बोलायला काहीच नाही ना, त्याच्यामुळे आता येईल सही काय असे ना, माझ्याच आजूबाजू इलेक्शन चाललंय ना, त्याचा मला आनंद आहे. दुसरीकडे काल धनंजय मुंडे बोलताना असं म्हणले की भाजपपासून शिवसेना पवार साहेबांनीच फोडली, त्यांना बाजूला केलं, याचे पुरावे माझ्याकडे आहेत. पण पवार साहेब स्वतःच म्हणतात ना, पुरावा कशाला पाहिजे? पवार साहेब स्वतःच म्हणतात, देवेंद्रजी स्वतःच म्हणतात की 2 पक्ष फोडून मी आलो. शरद पवार स्वतःच म्हणतात, त्याच्यात पुरावा कशाला पाहिजे? जो माणूस म्हणतोय शरद पवार स्वतःच म्हणतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, शरद पवारांचं नाव घेतलं की हेडलाईन होती. तो जर आनंद त्यांना मिळत असेल का आपण तो घ्यायचा त्यांच्याकडून? त्याच मतदारसंघात आता राज ठाकरेंची सभा घेण्याचं सुद्धा नियोजन सुरू आहे. काय फरक पडेल असं वाटतं? अतिथी देवो भव, सगळ्यांचं स्वागत होईल आपल्या मतदारसंघात आणि प्रत्येकाचं स्वागत तुतारी वाजवणारा माणूसच करेल. आज मतदान होतं दुसऱ्या टप्प्याचं, 8 जागांवरती राज्यामध्ये मतदान होते, कसं बघताय तुम्ही? पारदर्शकपणे आणि लोकशाही पद्धतीने शांततेच्या मार्गाने व्हावं.
काही मोदींची सभा एनडीएच्या मैदानावर लावणार होते, नंतर म्हटले एसपी कॉलेज, नंतर म्हणले नदी पात्र आणि आता रेसकोर्सचं नाव घेतात. या घडामोडी कशामुळे घडल्या सर, काय वाटतं? तर मला कसं माहिती असेल, दुसरे के घर में क्यों झाकू मैं. दादांचा आग्रह होता एनडीएच्या मैदानावर. मला बारामती लोकसभा मतदारसंघात आज पाण्याचा प्रश्न आज सगळ्यात गंभीर प्रश्न आहे आणि मी त्या कामात व्यस्त आहे. नाही, पण जर पवार साहेबांची 29ला वार्षिक सभा म्हटलं आणि त्या दिवशी 29ला एनडीएच्या मैदानावर सभा लावायची, कसं बघताय? मला खरंच यातलं माहिती नाही. दुसरे के घर में क्यों झाकू मैं. दादा म्हणतात की माझ्या बायकोला निवडून द्या, दिवस रात्र तिने मला कधीही सांगितलं तर मी लगेच दुसऱ्या दिवशी तुमची कामं सोडेल. पण आत्ताचे जे काही विरोधी पक्षाचे खासदार आहेत त्यांना ते सगळं जमलं नाही, म्हणून माझ्या बायकोला निवडून द्या. याच ठिकाणी त्यांनी ते आव्हान मतदारांना केलं. ठीक आहे, कदाचित बहिणीचं प्रेम कमी पडलं असेल. तिथे घ्या ना प्लीज. चला बरं, सांगेल ना तेवढं एकच. चलो चलो चलो. बसल्यामध्ये बोलताना दादा म्हणाले की माझ्या बायकोला निवडून द्या, मला रात्री जरी तिने काम सांगितलं तरी मी सकाळी तुमचं काम करून टाकतो. हेच आमच्या विरोधी पक्षाच्या खासदाराला गेल्या 10 वर्षामध्ये समजलं. हे दुर्दैव आहे की सगळेच ह्या नात्यांमध्ये अडकलेत. मी राजकारणात पहिला देश, मग राज्य, मग पक्ष आणि मग नाती. मी फक्त नात्यांसाठी राजकारणातही आले. मी ह्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आले आणि कुठलीही जबाबदारी जेव्हा पडेल तेव्हा आम्ही संविधानाची शपथ घेऊन काम करतो की याच्यात विरोधी किंवा सत्ताधारी हा विषयच नाही. आणि खरं तर मला आश्चर्य वाटतं आहे दादा असं बोलतात, कारण का आम्ही सगळे, तुम्ही विसरता की घटस्फोट होऊन 6 महिने झालेत. 18 वर्ष आम्ही एकत्र एका संघटनेत काम केलं आहे. दादा पालकमंत्री होते आणि मी ह्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून, खासदार म्हणून काम करत होते. आणि गेल्या 7 वर्ष भारतीय जनता पक्षाची इथे सत्ता आहे. कॉर्पोरेशनमध्ये पूर्ण एका पक्षाची सत्ता आहे. त्याच्यामुळे STP प्लांट असेल, कचरा असेल, हे कॉर्पोरेशनचे विषय आहेत. अर्थातच मी स्वतः त्याच्यात लक्ष घातलं आहे, कारण भारतीय जनता पक्ष त्याच्यात अपयशी ठरलेलं आहे. त्याच्यामुळे आणि दुसरी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आदरणीय अजितदादा, आम्ही एकत्र जेव्हा होतो तेव्हा दादांची खासियत अशी होती की विरोधी पक्षाचंही काम करणारा एक खणकर नेता म्हणून दादांकडे राज्य बघत होतं. त्याच्यामुळे ही भाषणं जी आज कानावर येत आहेत, मला खूप आश्चर्य वाटतं आहे की मला माहिती आहे अजितदादा हे नाहीच आहेत. ताई दुसरा बोलायला लावते असं. आता तुमच्या प्रश्नातच माझी उत्तरं आहेत. ताई दुसरा मुद्दा असा येतो की तुम्हाला एक खासदार म्हणून, एक राजकारणातली व्यक्ती म्हणून सगळे ओळखतात. मात्र आत्ता ज्या ज्या सभा आहेत किंवा ज्या ज्या ठिकाणी दादा बोलतात तिथं त्यांचं एक वाक्य मात्र कायम असतं की माझ्या बायकोला तुम्ही मतदान करा, तुमचे प्रश्न मी सोडवेन. हे बोलण्याची वेळ त्यांच्यावरती का यावी? मी पुन्हा तुम्हाला सांगते, मी या देशाची सेवा करण्यासाठी राजकारणात आलं आहे. पहिला देश, मग राज्य, मग पक्ष आणि मग नाती. माझ्यासाठी नाती ही फक्त आमची नाही आहेत, ही सगळीच माझी नाती आहेत आणि मायबाप जनतेचे आशीर्वाद आणि सेवा करण्यासाठी आम्ही राजकारणात आलेलो आहोत. त्याच्यामुळे मला खरं तर आश्चर्य वाटतं हे सगळं ऐकून. पण जनतेनं एक व्यक्ती म्हणून तुम्हाला मतदान करावं का तुम्ही कोणाची तरी बायको आहात किंवा बहीण आहात म्हणून मतदान करावं? लोकांनी विचार आणि काम आणि मेरिट बघून मतदान करावं असं माझं वैयक्तिक मत आहे.